त्यानंतर आयुक्तांची भेट घेते, नक्की काय भेटी दरम्यान आयुक्तांची चर्चा झाली काय? बघा, याच्यापूर्वी काय व्हायचं की जात पडताळणी समितीने एकदा रिपोर्ट दिला की नंतर तुम्हाला इथे डिस्क्वालिफाय करण्यात यायचं सभागृहामध्ये. आत्ता मी आता नवीनच जुलै एंडला एक GR आला, नोटिफिकेशन आलं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 महिने दिलेत डिव्हिजनल बेंच कोकण पुढे अपील करायला. 3 महिन्याचा म्हणजे 90 दिवसांचा अवधी दिला आहे आणि त्याच्यानंतर त्यांना 6 महिने दिले आहेत आम्हाला निकाल द्यायला. आणि मुळात आत्ता जे 6 महिन्याचा अवधी होता कास्ट स्क्रुटिनी कमिटीला, तो 1 वर्ष केला. ओके, 2 महत्त्वपूर्ण बदल झाले. आता माझी ही पहिलीच केस आहे, ज्या वेळेला हे नोटिफिकेशन निघालं ना त्याच्यानंतर माझी पहिलीच केस आहे. म्हणून आज मी कमिशनर, मेयर, लॉ ऑफिसर, मग म्युन्सिपल सेक्रेटरी आणि इलेक्शन ऑफिसर BMC यांना आज हे नोटीस द्यायला आली. मी थोडी ती वाचते. स्टॅच्युटरी नोटीस अँड केविएट प्लेसिंग अन ॲब्सोल्यूट एम्बार्गो ऑन एनी proposed disqualification proceedings or declaration of seat vacancy pending statutory appeal against order number 1345 dated 28/2026. म्हणजे माझी जी ऑर्डर आहे त्याच्यावर केविएट आणि स्टॅच्युटरी नोटीस मी दिली आहे की मला तुम्ही माझं अपील आता मी करणार आहे डिव्हिजनल बेंच समोर. तिथपर्यंत BMCने मला डिस्क्वालिफाय करताय काम तशी प्रोव्हिजन आहे, डिस्क्वालिफाय करता कामा नये आणि माझी सीट वेकंट झाली आहे हे पण डिक्लेअर करता कामा नये. इट विल बी म्हणजे तसंच त्या राज्यपत्रात नोटिफिकेशनमध्ये तसे क्लॉजेस आहेत की लोकल ऑथॉरिटीला सांगण्यात आलं आहे की तुम्ही हे 3 महिने आणि त्यांचा रिझल्ट येईपर्यंत यू कॅनॉट डिक्लेअर अ कॅन्डिडेट डिस्क्वालिफाईड और यू कॅनॉट डिक्लेअर अ सीट वेकंट. तुम्ही कॅबिनेट नोटीस आणि कॅविएट मी आधी आयुक्तांना दिली आहे, मेयरना हे पत्र देणार आहे, इलेक्शन ऑफिसरला देणार आहे, म्युन्सिपल सेक्रेटरीला देणार आहे आणि म्युन्सिपल लॉ ऑफिसरला देणार. हे आत्ता मी द्यायला आले. आता मॅडमनी आम्हाला काय सांगितलं, आम्ही लिगली त्यांचं ते आम्हाला माहिती होतं तेच उत्तर येणार की आम्ही लीगल टीमबरोबर डिस्कस करू हे करू. पण जर का लीगल टीम बरोबर डिस्कस करून लीगल टीमलाच ह्याचा अवेअरनेस नाही आहे खरं तर. ओके, ह्याचा अवेअरनेस नाही आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट इफ द BMC गोज टू गिव्स अन ऑर्डर म्हणजे डिस्क्वालिफाय केलं किंवा सीट वेकंट डिक्लेअर केली तर आय विल डायरेक्टली अपील इन द हायकोर्ट अँड कम बॅक अप. म्हणजे माझं डिसिजन हे राज्यपत्र आहे गव्हर्मेंटचं, ज्यांनी 3 महिने एक्सटेन्शन दिले आणि 6 महिने त्याच्या पुढे डिव्हिजनल बेंच कोकणला वेळ दिली आहे आमचा निर्णय घ्यायचा. तुमच्यानंतर सदा सर्वंतर देखील भेटणार आहेत, लवकरात लवकर निर्णय द्यावा यासाठी ते आग्रही आहेत. यासाठी देखील ज्या दिवशी निर्णय आला पालघरवरून त्यावेळेस देखील उपमुख्यमंत्र्यांना भेटली, आज आयुक्तांना भेटली. ठीक आहे ना, त्यांनी कुठे जावं, त्यांनी चंद्रावर जावं, अजून कुठे जावं याच्यात मी काही बोलणार नाही. ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करते.